पावभाजी म्हटलं की सर्वांच्या तोंडाला असं पाणी सुटतं. सर्वांचा आवडता मेनू असतो. हां, असत असेल कोणी ज्यांना पावभाजी आवडत नाही, पण ते खूप रेअर असत असतील. 10 पैकी 1%. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. माधव रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपी बघायला मिळतील. या ठिकाणी मी फ्लावर, बटाटा, वाटाणे, चॉप्ड ओनियन, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट आणि मसाले घेऊन घेतलेले आहे. एका कुकरमध्ये मी 1 पडी भरून तेल घातलं आहे. त्यात जिरं, बटाटा, फ्लावर, वाटाणे आणि थोडा चॉप केलेला कांदा, 1 चमचा शिमला मिरची चॉप केलेली, 1 चमचा टोमॅटो चॉप केलेला, हे सर्व जिन्नस आपल्याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये भाज्यांना लागेल इतपत आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि 1 चमचा भरून घेतलेलं तिखटापैकी अर्धा चमचा आपल्याला तिखट यामध्ये घालून घ्यायचं आहे. भाज्या शिजतील इतकं पाणी आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. जास्त पण पाणी नको, नाहीतर ते मॅश करण्याच्या वेळेस आपल्याला वेगळं करावं लागतं. थोडीशी कोथिंबीर घालून घ्या, चव खूप छान येते. नंतर कुकरला मी 3 शिटी काढून घेतलेली आहे. बाजूला एका कढाईमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि 1 चमचा बटर. यामध्ये चॉप केलेली शिमला मिरची आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. ॲक्च्युली मी बटरच्या जागी तूप यूज केलेलं आहे. आमच्याकडे तूप सर्वांना आवडतं. छानपैकी त्या तुपामध्ये आपण जर शिमला मिरची परतवली तर छान असं क्रीमी टेक्स्चर त्याला येतं. नंतर चॉप केलेला ओनियन आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तो गुलाबी होईल तोपर्यंत त्याला छान परतवून घ्यायचा आहे. आपण बारीक टोमॅटो केलं होतं ते पण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छानपैकी याला शिजवून घ्यायचं आहे 5 मिनिटासाठी. पावभाजी करताना नेहमी ही फ्रेश आलं लसूण पेस्ट वापरावी, चव खूप छान येते. 1 चमचा मी त्यामध्ये घालून घेतलेली आहे. बाजूला कुकर लावलं होतं, त्या भाज्या तुम्ही बघू शकता किती छान अशा झालेल्या आहे आपल्या. तर कढईमधलं मिश्रण थोडंसं बाजूला घालून घ्यायचं आणि त्यामध्ये 1 चमचा मी तूप घातलेलं आहे. तुम्ही बटर घालायचं, तुमची आवड आहे. त्यामध्ये थोडा पावभाजी मसाला आपल्याला घालून घ्यायचा आहे. थोडं बेडगी मिरची पावडर टाकायची, कसुरी मेथी टाकायची, आलं लसूण पेस्ट टाकायची आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं. असं केलं ना एक छान असा फ्लेवर भाजीला आपल्या येत असतो. ते सर्व मिश्रण एक करून घ्यायचं आहे आणि मॅशरने थोडं मॅश करून घ्यायचं आहे. आमच्याकडे ना पावभाजी एकदम अशी ग्रीनी टेक्स्चर पाहिजे असतं, म्हणजे एकदम फाईन नको असते कोणाला, म्हणून मी थोडंच मॅश करून घेतलेलं आहे. आता छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण शिजवून मॅश करून घेतलेल्या सर्व भाज्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि ते पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. 2 मिनिटांनी त्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आपल्याला. पाण्याची कन्सिस्टन्सी खूप जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही. घट्ट जर केली तर थंड झाल्यानंतर एक असा गोळा त्याचा तयार होईल, म्हणून पाणी तुम्हाला आवश्यकतेनुसार तुम्ही घाला आणि छान असं मिक्स करून घ्या. नंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि मॅशरने 1 मिनिटासाठी थोडंसं मॅश करून घ्यायचं आपल्याला, खूप जास्त पण नको. नंतर 1 टेबलस्पून भरून तूप, बटर जे काही असेल ते घालून घ्यायचं आहे. ही स्टेप केल्याने खूप जास्त छान पावभाजीला टेस्ट येते. असं तूप घालायचं आणि त्यावरती आपला राहिलेला पावभाजी मसाला आणि थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आपल्याला. खूप छान टेस्ट येते. एकदा ही टिप यूज करून पावभाजी करून बघा. छानपैकी आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. मी बीट घालायचं विसरली होती, तरीसुद्धा आपल्या भाजीला किती छान कलर आला आहे तुम्ही बघू शकता. बारीक गॅसवरती 2 ते 3 मिनिटासाठी भाजी शिजू द्यायची आणि वरतून कोथिंबीर घालायची. भाजी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे. आता बटर लावून पाव भाजून घ्यायचे आहे. या ठिकाणी पण मी तूपच यूज केलेलं आहे. आपली आपली चॉईस आहे. बटर पण खूप छान लागतं आणि तूप पण खूप छान लागतं. आमचं घरी बनवलेलं तूप होतं म्हणून मी तूपच यूज केलं आणि आमच्याकडे तूपच आवडतं. मस्तपैकी पाव भाजून झालेले आहे. आता आपण जेवण करायला घेऊया. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच रेसिपीसोबत.